इडली म्हणजे खाणं थोडं आणि कष्ट जास्त. तर मग हाय, हॅलो, नमस्कार, कसे आहेत सगळे? मी पूनम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी इकडे सुट्टी आहे म्हणून घेतली होती इडली बनवायला आणि इडलीचं मी हे अगोदरच रात्री भिजू घातलं होतं थोडेसे तांदूळ आणि त्यामध्ये मेथी टाकून मस्त असं भिजवून घेतलं होतं आणि त्यानंतर सकाळी उठल्या अगोदर हे मस्त बॅटर बनवून घेतलं त्याचं. आणि मला इन्स्टंट करायची होती त्यासाठी मग मी थोडंसं कडक पाणी केलं आणि त्याच्यामध्ये ओतलं आणि मस्त असं मिक्स करून घेतलं आणि साईडला थोडा वेळ ठेवून दिलं. नंतर सकाळी थोडेसे बदाम खातो त्यासाठी मग ते मस्त असे बदाम सोलून घेतले. त्यानंतर मला करायचं होती मटकी साफ करायची होती, म्हणजे रात्री मी भिजू घातलेली ती मला पाण्यातून काढून मस्त अशी ठेवायची होती मोड येण्यासाठी. मग ती साफ करून घेतली आणि नंतर मग चटणी करायची करायला घेतली. मग त्यासाठी मी घेतले शेंगदाणे, खोबरे, तीळ, लसूण, मिरची, कोथिंबीर, मीठ असं सगळं काही घेतलं आणि ते मस्त मिक्सरमधून बारीक केलं. त्यानंतर तडका करायला घेतला. तडक्यासाठी मी वापरले जिरी, मोहरी, मिरची आणि तेल आणि मस्त असं त्याची फोडणी दिली आणि वरून 1-2 मिरची टाकली ना अजून मस्त अशी तुमच्या फोडणीला अजून मस्त अशी टेस्ट येते. तर मग मी वरून अगोदर मिरची घातली होती तरी पण मी 2 मिरची फोडणीमध्ये टाकली होती. तर मग माझी अशी मस्त अशी चटणी तयार झाली. त्यानंतर मी कुकर लावायला घेतला. डाळ आणि भात लावला होता. सांबार करायचं होतं म्हणून डाळ लावला होता आणि सांबार म्हटलं की थोडासा राईस आला म्हणून त्यासोबत थोडासा राईस पण लावून टाकला. इकडे बघू शकता मस्त असं बॅटर फुगून वरती आलं होतं. गरम पाण्याचा यूज केल्यामुळं ते मस्त असं फुगलं आणि त्यामध्ये मी थोडासा इनो ॲड केला आणि नंतर मग मस्त असं पहिले सांबार बनवून घेतलं आणि त्यानंतर मग इडली लावायला घेतली. मस्त अशी इडली पात्रामध्ये इडली भरून मस्त अशी इडली बनवायला ठेवली आणि इकडे बघू शकता इन्स्टंट केले तरी पण खूप मस्त जाळीदार असे इडली बनले होते. खूप छान टेस्टी लागत होते. आम्ही खूप एन्जॉय केली इडली. तुम्हाला माझी इडली कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आपल्या ताईसाठी एक सबस्क्राईब तर होऊन जाऊ द्या. तर भेटूया असेच नेक्स्ट नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.